यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। लोहगडावरच्या केतन अग्रवालचं मृत्यूचं प्रकरण, हत्येचं प्रकरण माहिती होतं। या प्रकरणी जे आरोपी होते सिया, या सिया गोयलला घेऊन सध्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। सिया आणि तिचा प्रियकर चेतन या दोघांची सध्या चौकशी होताना दिसते आणि या प्रकरणी या दोघांना सध्या कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। आगे से अंदर भी चढ़ रहे हैं, बाहर से आए। अरे मैं कहाँ आगे गया, मैं तो पीछे खड़ा था। सुधारणार नाही जे कधी। केतन अग्रवालच्या हत्येचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि गेल्या आठवडाभर या प्रकरणामधली सुनावणी सध्या पार पडतेय। चौकशीच्या फेऱ्या झडताना दिसत आहेत। पोलिसांनी अनेक तास या दोघांची देखील चौकशी केली आहे। सिया आणि चेतन या दोघांची समोरासमोर बसवून देखील चौकशी करण्यात आली। तिच्या आईवडिलांची 11-11.5 तास चौकशी करण्यात आली होती। सियाच्या भावाला देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सिया आणि चेतन या दोघांना आज कोर्टाच्या समोर हजर केलं जाताना दिसतं आहे। पोलीस कोठडी या दोघांना सुनावण्यात आलेली होती। काल सकाळच्या वेळेला साधारणपणे 6:30 वाजता लोहगडावरती पोलीस सियाला घेऊन गेले होते। या सगळ्या घटनेचं रिक्रिएशन देखील पोलिसांनी केलं होतं आणि यानंतर आज सिया आणि चेतन या दोघांना कोर्टामध्ये हजर करण्यात येत आहे। पुण्यातील लोहगड इथल्या केतन अग्रवाल याच्या हत्येच्या प्रकरणी सध्या या घडामोडी घडतायत। आपण अपडेट्स घेतोय। सिया आणि केतन या दोघांचं लग्न ठरलेलं होतं, मात्र लग्नाच्या काही दिवस अगोदरच, काही महिने अगोदर सियानं तिचा प्रियकर चेतन याच्या सोबत मिळून तिचा होणारा नवरा, होणारा पती केतन अग्रवाल याच्या हत्येचा कट रचला आणि लोहगडावरती ट्रेकिंगला जाण्याचा बहाणा करून ती केतनला घेऊन गेली होती आणि तिथूनच केतनला दरीमध्ये ढकलण्यात आलं, हत्या करण्यात आली त्याची आणि खोल दरीमध्ये कोसळून केतनचा मृत्यू झालेला होता। या सगळ्या प्रकरणी केतन अग्रवाल याच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती। अगदी महत्त्वाचं या प्रकरणामधले अपडेट्स ते म्हणजे काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एबीपी माझाशी बोलत असताना केतन अग्रवाल याच्या हत्येचं प्रकरण देखील फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलेलं होतं। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। मिकी, जर आपण बघितलं तर आज आरोपी सिया आणि त्याचा प्रियसी चेतन या दोघांनाही मावळ पोलीस स्टेशन मधून घेऊन आता मावळ कोर्टामध्ये पोलीस काही वेळातच पोहोचणार आहे। या दोघांनाही कोर्टासमोर आज हजर केलं जाणार आहे। गेल्या वेळेस त्यांना 7 दिवसांची पीसी अर्थात पोलीस कोठडी मिळालेली होती। यामध्ये पोलिसांनी कसून दोघांची चौकशी त्या ठिकाणी केलेली आहे। एवढंच काय तर सिंहाला पोलीस रिक्रिएशनसाठी लोहगडावर देखील घेऊन गेलेले होते आणि त्याचबरोबर आता त्यांनी आणखीन त्यांना पीसी हवी आहे। या तपासात आणखीन वेगवेगळे अँगल्स समोर आणायचे आहेत आणि त्यामुळे पोलीस अर्थात शक्यता आहे आणखीन काही दिवसांची पोलीस कस्टडी मागण्याची। त्याचबरोबर चेतनला देखील त्यांना लोहगडावर घेऊन जायचंय रिक्रिएशनसाठी। त्या पद्धतीने चेतननी सियाची मदत केलेली होती। काही इशारे त्यावेळी सियाने चेतनला केलेले होते आणि त्यानंतरच या दोघांनी केतनला लोहगडाच्या तिथं सेल्फी पॉइंटवरून खाली ढकललं त्या कठड्यावरून। अर्थातच या सगळ्या अँगल्स पोलिसांना अजून कसून चौकशी करायची आहे। वेगवेगळे यांनी दोघांनीही मोबाईल मधले जे मेसेजेस होते, ज्यांचे कॉल्स होते, हे सगळं प्लॅन केल्यानंतर अर्थात 18 तारखेच्या नंतर पुढचे म्हणजे अर्थात 4-5 दिवसात सगळे काही मेसेज, व्हॉट्सअप सगळं काही यांनी डिलीट केलेलं आहे। ते देखील पूर्ण तपासात पोलिसांना रिवाईव्ह करायचं आहे। त्याच्यासाठी देखील फॉरेन्सिक डिपार्टमेंटला आणि इतर ठिकाणी मोबाईल्स पाठवण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीने कुठेतरी पुरावे देखील या ठिकाणी यांनी डिलीट केलेले आहेत असं देखील पोलिसांच्या तपासात आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे। वेगवेगळे अँगल्सनी तपास सुरू आहे आणि त्यामुळे या दोघांनाही आज कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांकडून पोलीस कस्टडीत वाढ करण्याची मागणी या ठिकाणी अर्थातच कोर्टामध्ये होणार आहे। किती दिवसाची यांना पीसी मिळते हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। मात्र आपण बघतो या दोन्ही आरोपींना इतर कुणी अजून मदत केली आहे का या अँगलनी देखील सध्या पोलीस तपास करतायत। कारण सातत्याने केतनच्या वडिलांकडून आरोप होत आहेत की हेच एक आहे, दोघंच नाही तर याच्या मागे आणखीन
कुणी असू शकतं अशी शक्यता त्यांच्याकडून देखील वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच अर्थात यामध्ये वेगळा कुठला अँगल आहे का, अजून कुणाची मदत यांनी घेतलेली होती का, याचा देखील तपास करणार आहेत. आणि त्याच वेळी केतनचे वडील विशाल अग्रवाल 3 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मुख्यमंत्री असताना त्यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे आणि तात्काळ फास्ट ट्रॅकवर हा कोर्ट पूर्ण खटला चालावा अशी देखील मागणी केलेली आहे. आणि काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील एबीपी माझाला अशा पद्धतीने सांगितलं की आम्ही जो पुण्याचा लोहगड अर्थात केतन अग्रवाल हत्या प्रकरण आहे त्याच्यामध्ये देखील फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीने आश्वासन देण्यात आलेलं. मात्र या दोघांना आज अर्थातच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि कोर्टामध्ये आतापर्यंतच्या या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये 7 दिवसांमध्ये पोलिसांनी काय काय नक्की इन्व्हेस्टिगेट केलेलं आहे आणि या दोघांचंही जबाब अर्थातच नोंदवलेला आहे, काय काय यांनी सांगितलेलं आहे हे सगळं काही कोर्टात पोलीस कोर्टामध्ये सांगतील. आणि त्याचबरोबर अर्थातच पीसी कशा पद्धतीने किती दिवसाची पोलीस कस्टडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी मिकी, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट जाणून घेऊ. पाहूयात पुढची बातमी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदार